राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे। तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काही जण नायलॉन मांजाचे शोधत असतात। त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजांचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांनी दिले आहेत। मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पतंग मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असून दर दिवसांच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे। दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडवण्याची परंपरा आहे। त्यासाठी महिनाभर आधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरू होते। नायलॉन धागा वापरण्यास बंदी असताना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळून येते। त्याच्या वापराने पशु, पक्षी तसेच नागरिकांना सुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना आहेत। महापालिकेचे उपद्रव शोध पथक यावर कारवाई करत असून नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे। बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर विक्री केल्यास 10,000चा दंड आणि साठा आढळल्यास 1 लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे। त्यामुळे कोणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये व नागरिकांनी सुद्धा या मांजाचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे।